नमस्कार, मी ज्योत्स्ना मावळे ॲज अ लाईफ एम्पॉवरिंग कोच, हीलर अँड काउन्सिलर. पालकांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे आपली मुलं ऐकत नाही आणि ती ऐकण्यासाठी आपण काय करायचं. आपण त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल घेतलं होतं, ते होतं टी व्हीचं. जर ती मुलं टी व्ही खूप सारखं बघतायत, ऐकत नाही आहे, तर आपण त्याला अल्टरनेटिव्ह शोधायचा. हे मी तुम्हाला एक टीप दिली होती. होप तुम्ही सगळी ती टीप वापरतायत आणि तुम्हाला त्याचे रिझल्ट्स मिळतात. आज आपण परत मुलं ऐकत नाही त्याचं दुसरं कारण आणि त्याच्यावर टीप काय ते शोधणार. पालकांनो, आज मी तुम्हाला एक होमवर्क एक्झरसाइज देणार आहे, जे तुम्हाला सगळ्यांना करायचं आहे. यू आर सपोज टू फाइंड इट आउट हाऊ मेनी टाइम्स यू आर सेइंग नो टू युअर चाइल्ड. तुम्हाला सगळ्यांना एक होमवर्क आहे आणि तिथे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे की तुम्ही सगळे तुमच्या मुलांना किती वेळा दिवसाभरातून नो म्हणतात. म्हणजे काय, हे करू नको, ते करू नको, हे असं का केलं, ती बॅग अशी का ठेवली, याचा अभ्यास का नाही केला, हे असं बसलं की असं नसतं, हे असं चालायचं नसतं, हा असा अभ्यास करायचा नसतो, हे हँडरायटिंग असं काढायचं नसतं, बरंच काही. हे फाइंड आउट करा, आपण आपल्या मुलांना किती वेळा नाही म्हणतो. बघा, एक ह्युमन नेचर आहे. जर आपल्याला कोणी, आपण स्वतःला ठेवून बघूयात ना त्यांच्या जागेवर. आपल्याला जर कोणी सारखं म्हणतंय ही भाजी अशी नाही करायची आहे, ही फाईल अशी नाही बनवायची आहे, ह्या कम्प्युटरमध्ये हे असं नव्हतं करायला पाहिजे, किंवा बरंच काही, बरोबर की नाही. आपण जे काही काम करतोय तिथे फक्त तुम्ही स्वतःला ठेवा आणि विचार करा की तुम्हाला बरेच लोक असं किती वेळा नाही म्हणतात. तुम्हाला ते आवडतात का, किंवा तुम्ही त्यांचं ऐकतात का? जस्ट थिंक फॉर अ मोमेंट. एक सेकंड किंवा 3 सेकंड घ्या आणि विचार करा, तुम्ही ऐकतात त्यांचं? मग आता तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळणारच आहे. मग आपली मुलं का नाही ऐकत आहे? आपल्याला जे सांगायचं आहे, जर आपण प्रत्येक वेळेला त्यांना सांगतोय हे करू नको, ते करू नको, तर ते दे विल से की काय चाललंय, तुम्ही माझ्या डोक्यावर हिटलरसारखे बसलायत आणि मला सारखं सारखं हे नको ते नको. आणि त्यांचा ब्रेन, आपण तरी मोठे आहोत पण त्यांचा ब्रेन तर खूप लहान आहे अजून. त्यांना बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत, बऱ्याच गोष्टींना सामोरं जायचं आहे. पण ज्या वेळेला ते सारखं सारखं निगेटिव्ह ऐकतायत ना, त्यावेळेला ते करणारच नाही. हे माझं वाक्य तुम्ही लिहून घ्या, नाही करणार. कारण त्यांना असं वाटेल मी जे करतोय त्याच्यावर माझ्यावर कोणी फोकसच करत नाही आहे, पण तू हे करू नको, ते करू नको, त्याच्यावर जास्त फोकस येतो आहे. मग पालकांनो, तुम्हाला ही दुसरी टीप यूज करायची. तुम्हाला जे पण तुमच्या मुलांना सांगायचं आहे ना, ते फक्त असं सरळ नाही सांगायचं, थोडं फिरवून सांगायचं. म्हणजे लेट्स से, एक एक्झाम्पल देते. मुलगा स्कूलमधून आला आहे, त्याला सवय आहे, आलं की बॅग सोफ्यावर फेकून द्या किंवा हॉलमध्ये टाकून द्या, शूज इकडे तिकडे काढा. मग आपण असं जेव्हा सांगतोय ना, बाळा ती बॅग अशी फेकू नको, ते उचलून ठेव, नाही, आपण असं सांगतो, बच्चा ती बॅग उचलून तुझ्या कबडमध्ये जाऊ दे. आणि ह्या गोष्टी त्यांना सांगण्यासाठी तुम्ही त्यांना एक सांगायला असायला हवं की भले ते लिव्हिंग थिंग असू देत किंवा नॉन लिव्हिंग, म्हणजे सजीव असू देत किंवा निर्जीव, त्या गोष्टीला पण इमोशन्स आहेत. तुम्ही जर मुलांचा अभ्यास घेत असाल तर बऱ्याच लेसन्समधून त्यांना हा मॅसेज पण दिला जातो की मुलांनी कसं वागावं. पण त्याच्यासाठी आपण त्यांना वारंवार अंडरस्टँड करून द्यायला हवं की सजीव आणि निर्जीव ह्या दोन्ही गोष्टींना इमोशन्स असतात, आपण ठेवायचं आहे. जी बॅग आहे ती आपली देवता आहे, आपली सरस्वती आहे, त्या बॅगेत तुझे पुस्तकं आहेत, बरोबर की नाही. कारण मुलं अभ्यास करतात. जर आपण त्यांना ही गोष्ट सांगितली तर नक्कीच ती बॅग जागेवर ठेवतील, कारण तीच त्यांना जी काही पुस्तकं आहे, जी काही सरस्वती देवी आहे, जी काही विद्या आहे, ती त्यांना त्या वाईब्स सोडते. म्हणून बघा, जी खूप मुलं डिसिप्लिन आहेत किंवा खूप हुशार आहेत ना, त्या मुलांच्या ह्या गोष्टी काही आहेत तुम्ही ऑब्झर्व करा आणि त्यांच्या पालकांनाही ऑब्झर्व करा की ते कसं सांगताय. मग इथे मला एक दुसरी टिप तुम्हाला द्यायची. मुलं ऐकत नाही तर त्याच्यावर आपण काय काम करायचं आहे, थोडासा विचार करून ठेवा, तुम्ही लिहून ठेवा तुमची मुलं कुठे कुठे ऐकत नाही आणि त्यांनी नाही ऐकल्यावर तुम्ही तिथे काय बोलता. त्यावेळेला तुम्हाला फक्त तुमचं सेंटेन्स मीन्स तुमचं वाक्य हे बदलून सांगायचं आहे, तर त्याला पॉझिटिव्ह म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये द्यायचं आहे आणि त्या मुलांना की हे असं कर एवढंच सांगायचं आहे बस. आणि तुमच्या डिक्शनरीमधून नो मीन्स नाही हा शब्द काढून टाका. हे नको करू, ते नको करू, हे जरी केलं ना पालकांना तुम्ही 21 दिवस, तरी तुम्हाला खूप याचे चांगले परिणाम दिसतील. पण हे करावं लागेल. आणि आता तुम्ही म्हणाल, अरे आम्हाला तर एवढ्या वर्षाची सवय लागली आहे किंवा आम्ही हेच ऐकत आलो. आय डू अंडरस्टँड.
मी तुम्हाला इथे कोणालाही गिल्टमध्ये टाकत नाही आहे. तुम्हाला ह्या गोष्टीवर जर सवय लावायची आणि ही आपण आपल्या मुलांसाठीच करतो आहे, बरोबर की नाही? तर मग आपल्याला सवय लावण्यासाठी आपल्याला अवेअर राहणं, जागरूक राहणं खूप गरजेचं आहे. व्हेन वी आर अवेअर आणि जेव्हा आपण विचार करून आपल्या मुलांशी बोलू ना, तेव्हा हे नक्कीच होईल. सो माझी दुसरी टिप आहे, तुमची मुलं ऐकत नाही तर तुमच्या डिक्शनरीमधून नो म्हणजे नाही हा वर्ड काढून टाका आणि रोज तुमच्या पाल्याला रोज 2 वेळा मिठी मारायला विसरू नका आणि बोला, बाळा रे तू मला खूप आवडतं, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. धन्यवाद. आणि ज्या लोकांना ह्या चॅनल्सची गरज आहे त्यांच्याबरोबर हे शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू सो मच.